तलाठी भरती परीक्षेत घोटाळ्यावरून विरोधकांनी आता सरकारवर हल्लाबोल केलाय। सत्य हा पुरावा असू शकत नाही का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारलाय। सत्य पुरावा वाटत नसेल तर ठिकठिकाणी कब्रस्तान खोदून सत्य पुरावा असाही टोला त्यांनी लगावलाय। तर आरोपात तथ्य नसल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। जे वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू। नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत। पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल। देवेंद्र फडणवीस यांनी एकदा जो एव्हिडन्स ॲक्ट आहे तो वाचावा। पुराव्याची व्याख्या त्यांनी नवीन काय बनवली का, देशाचं संविधान बदललं आहे का, आणि पुरावा म्हणजे काय, सत्य हा पुरावा असू शकत नाही का? सत्य हा सगळ्यात मोठा पुरावा असतो। जर संघ परिवाराला सत्य हा पुरावा वाटत नसेल तर त्यांनी ठिकठिकाणी नवीन कब्रस्थानं खोदावीत आणि तिथे सत्य पुरावं की आम्ही सत्य मानत नाही। एवढे शेकडो तलाठ्यांची तलाठी होणारी मुलं ही रस्त्यावरती उतरत आहेत, विरोधी पक्ष आवाज देतो आहे, पुरावे देतो आहे। त्यांना पुरावा म्हणजे काय हवं आहे? मीच त्याबद्दल खरंच बोलणार आहे माध्यमांशी, पण एकदा माहिती उपलब्ध येऊ देत आणि मला वाटतं मग अधिक स्पष्टता येईल। परंतु एक आहे की कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनियमितता किंवा कुठल्या प्रकारचा गोंधळ ज्या माध्यमातून सांगण्याचा काही मंडळी प्रयत्न करतायत ते पूर्णतः आरोप निरर्थक आहे। मला वाटतं त्यांच्या स्वतःवरच झालेल्या आरोपातून ते सुटका करून घेण्यासाठी आज दुसऱ्यावर हे खरं ते बेतल आरोप करतात। दरम्यान तलाठी भरती परीक्षेत 200 पैकी 214 गुण कसे मिळाले याचं सरकारनं लॉजिक सांगितलंय। एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत। सामान्यीकृत गुण प्रसिद्ध करणं हे महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण आणि सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक गुण मिळालेत त्यांची निवड तर्कसंगतीनं करता येणं शक्य होईल आणि परीक्षार्थींच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही असं स्पष्टीकरण सरकारनं दिलंय। सामान्यीकरणावेळी गुणात वाढ किंवा घट शक्य आहे। सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात असं सरकारचं म्हणणं आहे। निवड प्रक्रियेत सामान्यीकृत गुण महत्त्वाचे आहेत। ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण आहेत त्यांची निवड होणार।